सध्या दादरमध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत, पाहूयात। अवघा रंगचुरांचा यंदा कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आला। तर आपण सध्या हे दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी मासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जे ठाकरे कुटुंबीय आहेत या ठिकाणी पोहोचलेला आहे। आपण सध्या हे दृश्य पाहू शकतो। मीनाताई ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी सोबतच उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे या पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्तानं शिवाजी पार्कवरची आपण हे दृश्य पाहू शकतो। त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनेक शिवप्रेमी या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण ठाकरे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी पोहोचलेला आहे। शिवाजी पार्कवरली ही लाईव्ह दृश्य आपण सध्या पाहू शकतोय। आपण पाहू शकतो महिला सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतायत। अनेक शिवप्रेमींची गर्दी दिसते। दरवर्षीप्रमाणे संपूर्ण कुटुंब हे या शिवाजी पार्क वरती असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करत असतात। आजही ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आपण दृश्यांमधून पाहू शकतो। सोबतच अनेक शिवप्रेमी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जात आहे। आज मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्तानं ही गर्दी आपण पाहू शकतो। त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना जे शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। आपण नुकतंच पाहिलं उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। दादरमधल्या शिवाजी पार्क येथे मीनाताई ठाकरे यांचा हा पुतळा आहे आणि त्या ठिकाणी खरं तर दरवर्षी मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मोठी गर्दी शिवप्रेमी करत असतात त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि आजही ती आपण गर्दी पाहू शकतो। शिवप्रेमींकडून आणि ठाकरे कुटुंबियांकडून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं गेलं आणि त्या संदर्भातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय दादरमध्ये। खरं तर दरवर्षीप्रमाणे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी येतं आणि मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करतं आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर अनेक शिवप्रेमी या ठिकाणी येत असतात आणि मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करत असतात।